नमस्कार. या व्हिडिओचा तुम्हाला कसा उपयोग होणार आहे हे सगळ्यात आधी सांगते. तर तुमच्या घरातील प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी कोणत्या भावात आहे आणि त्यानुसार त्या प्रत्येक व्यक्तीला शनी कसं फळ देणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तुम्हाला शनी कशी फळं देतो आहे आणि कशी देणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरेच जण म्हणतात 7.5 चालू आहे त्यामुळे शनीचा खूप त्रास होतोय, कोणाचं लग्न जमत नाहीये तर शनीमुळे, कोणाला नोकरी लागत नाहीये तर शनीमुळे, कोणाचं सिलेक्शन झालं नाही, परीक्षेत मार्क्स कमी मिळाले तर शनीमुळे, कोणाला आजारपण आलं तर शनीमुळे. तर आज हे सगळे गैरसमज दूर होतील. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मिळेल. तुमच्या कुंडलीत शनी कोणत्या भावात आहे आणि तो तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. शनी पहिल्या भावात, दुसऱ्या भावात किंवा 12 भावांमध्ये शनीचं फळ याचा अर्थ कळत नसेल, तुम्ही फक्त इतकंच काम करायचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये शनी कुठे आहे हे बघायचं आणि ती इमेज बरोबर या कुंडलीशी मॅच होते का बघायचं. तुमच्या हे लगेच लक्षात येईल की हे जे काही सांगता आहेत चांगलं वाईट शनीबद्दल ते सगळं काही आपल्या बाबतीत घडू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शनी म्हणजे वाईट ग्रह आहे का? तर नाही, शनी कधीच वाईट नसतो. शनी कोण आहे तर शनी न्यायाधीश आहे. जसं न्यायाधीश किंवा जज कोर्टाचा असतो, तो कोणाचा मित्र नसतो, कोणाचा शत्रू नसतो, तसाच शनी सुद्धा कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही. तुम्ही आयुष्यात जे काही कर्म करता त्याचं फळ योग्य वेळी योग्य प्रकारे देण्याचं काम शनी करतो आणि म्हणूनच शनीला कर्मफलदाता म्हटलेलं आहे. मग लोक शनीला एवढं घाबरतात का? कारण शनी कुठलीच गोष्ट फुकट देत नाही. तो अगोदर परीक्षा घेतो आणि मगच यश देतो. तो आधी मेहनत करून घेतो आणि मग फळ देतो. आणि म्हणूनच ज्यांना शॉर्टकट घेण्याची सवय आहे त्यांच्यासाठी शनी शत्रू ठरतो. पण ज्यांना प्रामाणिकपणे मेहनत करण्याची सवय आहे त्यांना मात्र शनी आयुष्यभर टिकेल असं यश देतो. सुरुवात करूया. शनी पहिल्या भावात असेल तर काय? जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी पहिल्या भावात असेल, इथे कुंडलीत दाखवल्याप्रमाणे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्हाला खरंच लहानपणापासून असं कधी वाटलं आहे का की तुमच्या आयुष्यात इतरांपेक्षा जास्त जबाबदाऱ्या आल्या आहेत? तुमचे मित्र मैत्रिणी यांचं बालपण मात्र मस्त गेलं, त्याचवेळी तुम्हाला मात्र परिस्थितीमुळे लवकर समजूतदार व्हावं लागलं. असं झालं आहे का सांगा? ज्यांचा शनी पहिल्या भावात आहे, अनेक वेळा अशा व्यक्ती लहानपणीच आयुष्याकडे गंभीरपणे पाहायला लागतात. त्यांना विनाकारण हसणं, गोंधळ करणं, उधळपट्टी करणं फारसं आवडत नाही. लोकांना हे लोक सुरुवातीला थोडेसे अबोल वाटतात किंवा रागीट वाटतात, पण प्रत्यक्षात हे लोक फार संवेदनशील असतात. यांच्या भावना सहज व्यक्त करायला यांना जमत नाही. या व्यक्ती लगेच कोणावरही विश्वास पण ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला तर मात्र त्यांना शेवटपर्यंत साथ देतात. आयुष्यात यांना यश मिळतं पण ते थोडं उशिरा. यांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. नोकरी असो, व्यवसाय असो, स्वतःचं घर असो, यांना सगळ्याच गोष्टी थोड्या उशिरा मिळतात. पण एक विशेष गोष्ट म्हणजे एकदा जे मिळतं ते मात्र टिकून राहतं. शनी पहिल्या भावात असलेले लोक आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हाला जास्त सुखी झालेले दिसतात. हे लोक दिखाऊ नसतात, शांतपणे काम करतात, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. आरोग्याच्या बाबतीत मात्र हाडे, सांधे, गुडघे, कंबर या गोष्टींची यांना जास्त काळजी घ्यावी लागते. पण हा शनी माणसाला इतका मजबूत बनवतो की संकट आली तरी हा माणूस सहज हार मानत नाही. जर हे वर्णन तुमच्याशी जुळत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा शनी पहिल्या भावात आहे म्हणून. आता बघूया, शनी दुसऱ्या भावात असेल तर काय? दुसरा भाव हा कुंडलीचा धनभाव, कुटुंब, वाणी आणि संस्कारांचा भाव मानला जातो. जर शनी दुसऱ्या भावात असेल तर अनेकदा व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची किंमत यांना लहानपणापासूनच समजते. काही लोक अशा घरी जन्माला येतात जिथे पैशाची चणचण असते, तर काहींच्या घरात पैसा असतो पण जबाबदाऱ्या इतक्या असतात की स्वतःसाठी हा पैसा खर्च करता येत नाही. अशा व्यक्ती पैसे उगाच खर्च करत नाहीत, प्रत्येक रुपयाचा विचार करतात. लोक कधी कधी यांना कंजूस म्हणतात, पण खरं तर हे लोक नियोजन करून पैसे खर्च करतात. यांची वाणी मोजकीच असते, म्हणजे मोजकंच बोलतात. उगीच मोठमोठ्या गप्पा मारणं यांना आवडत नाही. हे जर बोलले तर फार विचार करूनच बोलतात. काही वेळा लहानपणी यांच्या कुटुंबात तणाव, दुरावा किंवा जबाबदाऱ्या वाढल्याचा अनुभव यांना येतो, पण वय वाढल्यावर हेच लोक संपूर्ण कुटुंबाचा आधार बनतात. आर्थिक स्थैर्य हळूहळू येतं. अचानक श्रीमंतीपेक्षा मेहनतीने उभं केलेलं आयुष्य यांना जास्त मिळतं.
हे सगळे अनुभव तुम्हाला आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा शनी दुसऱ्या भावात आहे म्हणून. नंतर बघूया शनी तिसऱ्या भावात असेल तर. तिसरा भाव म्हणजे धाडस, पराक्रम, मेहनत, भावंड, संवाद, कम्युनिकेशन आणि स्वतःच्या प्रयत्नाने उभं राहण्याची क्षमता. जर तुमच्या कुंडलीत शनी तिसऱ्या भावात असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते स्वतःच्या जोरावर मिळवलं आहे का? कारण या शनीची एक खास गोष्ट आहे, हा तयार गोष्टींपेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः तयार करायला शिकवतो. अशा व्यक्ती लहानपणापासूनच थोड्या शांत असतात, पण गरज पडली तर खूप धाडसी निर्णय घेतात. कधीच कोणावर अवलंबून राहणं यांना आवडत नाही. हे लोक अनेकदा यांना फार हट्टी आहेत असं समजतात, पण प्रत्यक्षात हे हट्टी नसतात. फक्त एकदा ठरवलं की मागे वळून पाहणं यांना जमत नाही. या लोकांना छोट्या छोट्या अपयशाने कधीच फरक पडत नाही. 10 वेळा पडले तरी 11व्या वेळेस पुन्हा उभे राहतात. भावंडांशी कधी कधी मतभेद होऊ शकतात, काहींच्या बाबतीत दूर राहण्याची वेळ येते, पण याचा अर्थ यांचं नातं तुटतंच असं नाही. नोकरीपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याची यांची वृत्ती दिसते. विक्रीकर, मार्केटिंग, मीडिया, लेखन, प्रशिक्षण, व्यवसाय किंवा सतत लोकांशी संपर्क असलेल्या क्षेत्रात हे लोक चांगली कामगिरी करू शकतात. यांच्याकडे एक विलक्षण गुण असतो, लोक हार मानतात तेव्हा हे पुन्हा सुरुवात करतात. शनी इथे एकच धडा शिकवतो, नशिबापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेव. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा शनी तिसऱ्या भावात असेल तर. त्यानंतर बघूया शनी चौथ्या भावात काय फळ देतो. चौथा भाव म्हणजे आई, घर, मानसिक शांतता, शिक्षण, जमीन, वाहन, सुख. जर तुमच्या कुंडलीत शनी चौथ्या भावात असेल तर तुमच्या मनात कायम एक गोष्ट चालू असते, सगळं ठीक आहे पण तरी काहीतरी कमी आहे. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं पण मन पूर्ण समाधानी नसतं. अशा व्यक्तींना लहानपणी आईपासून काही काळासाठी दूर राहावं लागतं. आईच्या तब्येतीची काळजी किंवा घरातल्या जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असतं पण ते अनेकदा फार उशिरा पूर्ण होतं. वाहन, मालमत्ता किंवा स्थावर संपत्ती यांना मिळते पण संयम ठेवावा लागतो. हे लोक घरासाठी खूप कष्ट करतात, कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. त्यांना भावना मनात ठेवण्याची सवय असल्यामुळे लोकांना वाटतं की हे थोडेफार थंड स्वभावाचे आहेत, पण खरं तर हे लोक यांचं प्रेम कृतीतून दाखवतात, शब्दातून नाही. अनेक वेळा शिक्षणात अडथळे येतात किंवा शिक्षण करिअरचा मार्ग बदलतो, पण एकदा स्थिर झाले की आयुष्यात मजबूत बनतात. शनी इथे एक गोष्ट शिकवतो की खरं सुख हे बाहेर नाही तर मनात आहे आणि ते निर्माण करावं लागतं. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण भौतिक सुखापेक्षा मानसिक सुखाला जास्त महत्त्व देणारे असाल तर. बघूया शनी 5व्या भावात काय फळ देतो. 5वा भाव म्हणजे बुद्धी, शिक्षण, प्रेम, संतती, सर्जनशीलता किंवा तुमचं पूर्वजन्मातील पुण्य. जर तुमच्या कुंडलीत शनी 5व्या भावात असेल तर तुम्ही पटकन कोणावर प्रेम करणाऱ्या लोकांपैकी नसता. तुम्ही प्रत्येक नात्याचा खूप विचार करता, म्हणून प्रेमसंबंध उशिरा निर्माण होतात किंवा एखादा मोठा अनुभव घेऊन मग आयुष्य बदलतं. शिक्षणातही असंच दिसतं, बुद्धी कमी नसते पण यश उशिरा मिळतं. एका परीक्षेत अपयश आलं म्हणून हे लोक आयुष्यभर मागे राहत नाहीत, उलट हे आणखी मेहनत करतात. संततीबाबत काहींना विलंब जाणवू शकतो किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या अधिक असू शकतात. हे लोक खूप खोलवर विचार करणारे असतात, वरवरच्या गोष्टींमध्ये यांना रस नसतो. शेअर मार्केट, गुंतवणूक आणि जोखीम असलेल्या निर्णयांमध्ये घाई केली तर मात्र यांना नुकसान होऊ शकतं, पण दीर्घकालीन नियोजन केलं तर चांगले परिणाम नक्की मिळू शकतात. शनी तुम्हाला इथे काय शिकवतो तर भावनांपेक्षा विवेक किंवा बुद्धी जास्त महत्त्वाची आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा शनी 5व्या भावात आहे का. याच्यानंतर 6वा भाव. 6वा भाव का महत्त्वाचा आहे तर 6व्या भावातून आपण शत्रू, कर्ज, आजार, स्पर्धा, नोकरी, सेवा या सगळ्या गोष्टी बघतो. अनेकांना फार आश्चर्य वाटेल पण अनेक ज्योतिषी 6व्या भावातील शनीला खूप चांगला मानतात, कारण शनी माणसाला लढायला शिकवतो. तुमचा शनी जर 6व्या भावात असेल तर तुम्हाला विरोधक फार असतील पण शेवटी जिंकण्याची क्षमता तुमच्यात असते. तुम्ही सहज हार मानत नाही. नोकरीत सुरुवातीला त्रास होऊ शकतो पण अनुभव वाढत गेला की तुमची किंमत वाढत जाते. सरकारी नोकरी, प्रशासन, कायदा, बँकिंग, उद्योग, व्यवस्थापन किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करण्याची क्षमता इथल्या शनीमुळे येते. हे लोक जबाबदारीपासून बिलकुल पळत नाहीत, उलट कठीण काम यांच्याकडेच येतं. आरोग्याच्या बाबतीत मात्र जुनाट आजार, हाडे, सांधे किंवा पचनाची काळजी मात्र नक्की घ्या.
पण योग्य दिनचर्या ठेवली तर हे लोक खूप तगडे असतात. इथला शनी एकच गोष्ट शिकवतो, अडचणींपासून दूर पळू नको, तर त्यांच्याशी लढ आणि विजय मिळव. पुढचा भाव आहे सातवा. सातवा भाव म्हणजे विवाह, जोडीदार, भागीदारी, लोकांशी संबंध, सार्वजनिक जीवन. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी 7व्या भावात असेल तर एक प्रश्न विचारते, तुमच्या आयुष्यात नातेसंबंध जुळायला थोडा वेळ लागतो का? तुमची लोकांशी लगेच मैत्री होत नाही, कोणावर पटकन विश्वास बसत नाही आणि एखाद्याला मनात स्थान द्यायला तुम्हाला खूपच वेळ लागतो. असं आहे का मला सांगा? अशा व्यक्ती प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व देतात. म्हणूनच लग्न किंवा गंभीर नातं अनेकदा उशिरा जुळू येतं. हे खूप वेळा पाहिलं गेलेलं आहे की ज्यांचा शनी 7व्या भावात आहे त्यांचं वयाच्या 30पर्यंत लग्न होत नाही आणि जर वयाच्या 30च्या अगोदर लग्न झालं तर दोघांमध्ये प्रचंड मतभेद होतात. काही वेळा तुम्हाला स्थळं येतात, बोलणी पण होते, पण शेवटच्या क्षणी काहीतरी कारणाने गोष्ट पुढे सरकतच नाही. याचा अर्थ लग्न होत नाही असं नाही, तर शनी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी वेळ घेतो. लग्नानंतरही नातं टिकवण्यासाठी दोघांनी संयम ठेवणं फार गरजेचं असतं. व्यवसायात भागीदारी करताना विचारपूर्वक निर्णय घेतला तर चांगले परिणाम मिळू शकतात. हे लोक वचन पाळणारे असतात. एकदा हो म्हटलं की हे मागे हटत नाहीत, पण समोरच्याने जर विश्वासघात केला तर हे आयुष्यभर विसरत नाहीत. शनी इथे काय शिकवतो? जर नातं टिकवायचं असेल तर अहंकारापेक्षा जबाबदारी मोठी असते. पुढचा भाव बघूया. शनी 8व्या भावात. 8वा भाव म्हणजे अचानक घडामोडी, संशोधन, गूढ विषय, परिवर्तन, वारसा हक्क आणि जीवनातील खोल अनुभव. हा भाव ऐकून अनेक लोक घाबरतात, कारण याला मृत्यूचा भावही म्हटलेला आहे. पण खरं सांगायचं तर हा भाव माणसाला आतून बदलतो. जर तुमचा शनी 8व्या भावात असेल तर तुम्ही आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थितीतून गेलेले असाल जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, पण त्याच संकटाने तुम्हाला अधिक मजबूत केलेलं असतं. हे लोक जीवनाकडे वरवर पाहत नाहीत, त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधायची सवय असते. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, संशोधन, इतिहास किंवा गूढ विषय यांच्याकडे नैसर्गिक ओढ असू शकते. आर्थिक बाबतीत अचानक चढ उतार मात्र येऊ शकतात. वारसा हक्काने मिळणारी प्रॉपर्टी किंवा संयुक्त संपत्ती बाबतीत संयम आवश्यक असतो. आरोग्याची नियमित काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. यांना वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये थोडासा विलंब होण्याची किंवा अडथळे येण्याची, कायदेशीर अडचणी येण्याची जास्त शक्यता असते. पण एक मोठा गुण म्हणजे संकटातही हे लोक शांत राहतात. शनी इथे काय शिकवतो? तर परिवर्तनाला घाबरू नका, त्यातूनच नवीन ताकद जन्माला येते. पुढचा भाव आहे 9वा भाव. 9वा भाव म्हणजे भाग्य, धर्म, गुरु, वडील, उच्च शिक्षण आणि जीवनातील तत्वज्ञान. जर तुमच्या कुंडलीत शनी 9व्या भावात असेल तर कधी असं वाटलं आहे का की मी खूप मेहनत करतो पण मला नशिबाची साथ नाही? ही भावना अनेक लोकांच्या मनात असते. या व्यक्तींचं भाग्य थोडं उशिराच उजळतं. लहानपणी वडिलांशी मतभेद, अंतर किंवा त्यांच्या जबाबदाऱ्यांचा परिणाम जाणवू शकतो. गुरु किंवा मोठ्यांकडून कठोरपणे उपयोगी धडे मिळतात. हे लोक आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. थोडक्यात असं सांगायचं आहे, शाळेत सगळ्यात जास्त मार शनी 9व्या घरात असलेल्या लोकांनी कदाचित खाल्लेला असू शकतो. हे लोक आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्ट अनुभवातून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही तर योग्य आचरण आहे असं त्यांना वाटतं. परदेश, उच्च शिक्षण किंवा दूरचे प्रवास उशिरा पण लाभदायक ठरू शकतात. 9व्या भावातील शनी काय शिकवतो माहिती आहे? नशीब हे मेहनतीच्या पावलांवर चालतं. पुढचा भाव 10वा. 10वा भाव म्हणजे करिअर, व्यवसाय, नोकरी, प्रतिष्ठा, समाजातील स्थान आणि तुमचं कर्मस्थान. जर शनी 10व्या भावात असेल तर ही एक प्रभावी स्थिती मानली जाते. अशा व्यक्तींना सुरुवातीला करिअरमध्ये संघर्ष करावा लागू शकतो, नोकरी बदलावी लागू शकते, वरिष्ठांकडून कठोर अपेक्षा असू शकतात किंवा जबाबदारी खूप लवकर मिळू शकते. पण हे लोक कामामध्ये टाळाटाळ करत नाहीत. इतर लोक जिथे थकून जातात तिथे हे सतत काम करत राहतात. हळूहळू वरिष्ठांचा यांना विश्वास मिळतो. मोठ्या संस्थांमध्ये, प्रशासनात, उद्योगात, व्यवस्थापनात किंवा स्वतःच्या व्यवसायात स्थिर यश मिळू शकतं. लोकांना वाटतं यांचं नशीब चांगलं आहे, पण त्या यशामागे अनेक वर्षांची शांत मेहनत असते. या लोकांनी प्रामाणिकपणा सोडला नाही तर शनी त्यांना उशिरा का होईना पण खूप चांगली प्रतिष्ठा मिळवून देतो. इथला शनी काय शिकवतो? तर तुझं खरं नाव तुझ्या प्रामाणिक कष्टामुळे निर्माण होईल. पुढचा भाव आहे 11वा. 11वा भाव म्हणजे उत्पन्न, इच्छा पूर्ण होणे, मित्र, मोठे संपर्क, जीवनातील लाभस्थान.
जर तुमच्या कुंडलीत शनी 11व्या भावात असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट उशिरा मिळाली आहे का? कारण 11व्या भावातील शनीचा हा सर्वात मोठा गुण आहे. हा ग्रह पटकन पैसा देत नाही, पण आलेला पैसा टिकतो मात्र. अनेक वेळा अशा व्यक्तींना लहान वयातच आर्थिक यश मिळत नाही. मित्र पुढे जाताना दिसतात, आपण मागे राहिलो असं वाटतं. पण वयाच्या 30-35 नंतर मात्र चित्र हळूहळू बदलायला लागतं. उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात, जुन्या ओळखी उपयोगी पडतात, मोठ्या आणि अनुभवी लोकांचा सहवास लाभतो. हे लोक शॉर्टकटवर जास्त विश्वास ठेवत नाहीत. हळूहळू केलेली गुंतवणूक, संयमाने उभारलेला व्यवसाय किंवा दीर्घकाळ केलेली नोकरी यातून चांगला लाभ मिळू शकतो. यांना मित्र कमी असतात पण खरे असतात. प्रत्येकाशी मैत्री करण्यापेक्षा योग्य लोकांशी संबंध ठेवणं यांना जास्त आवडतं. शनी इथे एक गोष्ट शिकवतो, हळूहळू वाढलेलं झाडच सर्वात जास्त मजबूत असतं. आता शेवटचा भाव 12वा भाव. 12वा भाव म्हणजे खर्च, परदेश, एकांत, झोप, अध्यात्म आणि मोक्ष. जर तुमच्या कुंडलीत शनी 12व्या भावात असेल तर तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की लोकांमध्ये असून पण मला फार एकटं राहायला आवडतं? हा शनी अनेकदा माणसाला अंतर्मुख बनवतो. हे लोक प्रत्येक गोष्ट मनात ठेवतात, आपल्या समस्या प्रत्येकाला सांगत नाहीत, खर्चाचा खूप जास्त विचार करतात, पण काही वेळा अचानक मोठे खर्चही येतात. परदेशाशी संबंध येऊ शकतो. काही लोक परदेशात स्थायिक होतात, तर काहींचं काम मात्र परदेशाशी जोडलं जातं. झोपेच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागते. रात्रीचं जास्त विचार करणं, रात्रीचं जागणं, मनात सतत काहीतरी विचार सुरू असणं असं होऊ शकतं. एक वेळ अशी येते की इथला शनी या लोकांना अध्यात्माकडे वळवतो. ध्यान, जप, योग, सेवा या गोष्टींमध्येच तुमचं मन शांत होऊ शकतं. जीवनाच्या उत्तरार्धात अशा व्यक्ती भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक शांततेला जास्त महत्त्व देतात. इथला शनी काय शिकवतो तर जग जिंकण्यापेक्षा सर्वात आधी स्वतःच्या मनावर विजय मिळव. या व्हिडिओचा उद्देश तुमच्या मनात भीती निर्माण करणं नाही तर शनीला समजून घेणं आहे. लक्षात ठेवा, शनी शिक्षा देत नाही तर शनी शिकवतो. तो मेहनतीची किंमत शिकवतो, संयम शिकवतो, जबाबदारी शिकवतो आणि योग्य वेळ आली की इतर कोणताही ग्रह देऊ शकणार नाही इतकं टिकणारं फळ तो देतो. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्यायचं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, तुम्ही मला कोणत्या वेळेत फोन करू शकता या संदर्भात व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला नक्की येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.